इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत. या प्रकरणामधील तो म्हणजे आहे करणी. करणी म्हणजेच सड. यामध्ये बघा, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल तर आणि a या धनवास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले असेल तर xचा nवा घात बरोबर a किंवा a चे nवे मूळ बरोबर x असे लिहितात. उदाहरणार्थ समजा 2चा तिसरा घात किती येतो आपल्याला माहिती आहे. 2चा तिसरा घात किती आहे 8 आणि 8चे तिसरे मूळ किती येईल बघा 2. हे या पद्धतीमध्ये लिहिलेलं आहे. xचा nवा घात बरोबर a म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजेच घन बरोबर 8. किंवा आपण या पद्धतीने लिहितो की a चे nवे मूळ काय आहे x. याचाच अर्थ 8चे तिसरे मूळ कोणती संख्या आहे 2. जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे nवे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी किंवा अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. या ठिकाणी करणी चिन्हात a आणि n म्हणजे काय आहे कोटी ही करणी संख्या असेल तर आतापर्यंत आपण याला वर्गमूळ चिन्ह म्हणत होतो. तर या ठिकाणी या चिन्हाला आपण करणी चिन्ह असं संबोधणार आहोत. a ला करणीस्थ संख्या म्हणतात. म्हणजे या चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या येईल त्या संख्येला आपण काय म्हणायचं आहे करणीस्थ संख्या. आणि n या संख्येला या ठिकाणी आपण n लिहिलेला आहे. n या संख्येला म्हणजे या जागी जो अंक असेल त्या संख्येला किंवा त्या नंबरला आपण काय म्हणायचं आहे करणीची कोटी असे म्हणतात. आता आपण उदाहरणे बघूया. यावरून तुम्हाला करणी ही ची संकल्पना नीट समजेल. आता उदाहरण 1 दिलेलं आहे बघा आपल्याला. या ठिकाणी करणी चिन्ह 7 आणि या ठिकाणी आपल्याला अंक लिहिलेला आहे 3. तर ही जी संख्या आहे ती करणी आहे किंवा नाही. तर करणी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे की n या ठिकाणी म्हणजेच कोणता नंबर आहे सांगा. n ची किंमत किती आहे या ठिकाणी 3 आहे. म्हणजेच n बरोबर 3 आहे आणि हा अंक जो आहे तो 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे. 1 पेक्षा मोठी काय आहे पूर्णांक संख्या आहे. म्हणजे पहिली अट तरी बरोबर आहे की n ची जी किंमत आपल्याला हवी आहे म्हणजेच या करणीची कोटी जी पाहिजे आहे ती 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असली पाहिजे. आणि ती संख्या या ठिकाणी कोणती आहे 3 आहे. म्हणजे पहिली अट तरी आपली बरोबर आहे. आता त्यानंतर a बद्दल काय सांगितलेलं आहे बघा. तर a ही धनपरिमेय संख्या असली पाहिजे. आता a म्हणजेच कोण आहे या ठिकाणी 7. मग 7 का आहे बघा धनपरिमेय संख्या आहे. त्यानंतर आपल्याला a चे nवे मूळ म्हणजेच करणी चिन्हात 7 कोटी 3 a चे nवे मूळ ही अपरिमेय संख्या असली पाहिजे. मग आता ही परिमेय आहे की अपरिमेय आहे कसं ओळखाल. तर या ठिकाणी करणी चिन्हात 7 कोटी 3 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून करणी चिन्हात 7 कोटी 3 ही करणी आहे. आता ही अपरिमेय का आहे तर 7चे तिसरे मूळ म्हणजे 7चे घनमूळ मिळतं का आपल्याला. आता मगाशी आपण बघितलं तर 8चे घनमूळ आपल्याला कोणती संख्या मिळाली 2. म्हणजे 8चे घनमूळ आपल्याला काढता आले म्हणून ही परिमेय संख्या आहे. परंतु या ठिकाणी 7चे घनमूळ आपल्याला मिळू शकतं का नाही मिळू शकत. कोणत्या संख्येचा आपल्याला गुणाकार 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 7 ही संख्या मिळेल का. म्हणजेच या ठिकाणी 7 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा तिसरा घात नाही म्हणून ती अपरिमेय आहे.
म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तीनही अटी या संख्येमुळे पूर्ण होतात, म्हणून ही करणी आहे. पहिली अट बघा पहिल्यांदा, कोटी काय पाहिजे आपल्याला, एन ही 1पेक्षा मोठी पाहिजे, पूर्णांक संख्या ती आहे. त्यानंतर एची किंमत कशी हवी, करणीस्थ संख्या ती धनपरिमेय पाहिजे, 7 ही धनपरिमेय आहे. आणि या ठिकाणी ही जी पूर्ण करणी आहे संख्या ती अपरिमेय पाहिजे. आता 7चे तिसरे मूळ आपल्याला मिळतं का, नाही मिळत आहे, म्हणजेच ती अपरिमेय आहे. म्हणून करणी चिन्हात 7 कोटी 3 ही करणी आहे. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एन बरोबर किती आहे 3 आणि ए बरोबर किती आहे 27. आणि या ठिकाणी 27चे कितवे मूळ आहे, तिसरे मूळ आहे. म्हणजेच 27चे आपल्याला तिसरे मूळ मिळतं, सांगा किती, 3. कारण 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे 27चे घनमूळ काय मिळतं आपल्याला, 3. मग ही परिमेय आहे का की अपरिमेय आहे, तर ही संख्या परिमेय आहे. म्हणजेच ही संख्या अपरिमेय संख्या नाही. म्हणून करणी चिन्हात 7 कोटी 3 ही करणी नाही. बघा, एन बरोबर 3 1पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे, ए बरोबर 27 ही धनपरिमेय आहे. मात्र 27चे घनमूळ आपल्याला मिळतं 3, म्हणजेच ही अपरिमेय नाही. त्यामुळे आपण तिसरी अट आपल्याला लागू पडत नाही आहे, म्हणून दिलेली संख्या ही करणी नाही. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एन बरोबर 3 ए बरोबर 8, करणी चिन्हात 8 3, याचा अर्थ काय, 8चे कितवे मूळ आहे, तिसरे मूळ आहे. आणि 8चे तिसरे मूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 2. त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे का, आपल्याला त्याचं घनमूळ मिळालं ना, त्यामुळे ती अपरिमेय संख्या नाही, ती परिमेय संख्या आहे. म्हणून दिलेली संख्या म्हणजेच कोण, करणी चिन्हात 8 कोटी 3 ही करणी नाही. त्यानंतर पुढील उदाहरण बघा, या ठिकाणी करणीस्थ संख्या आहे 8, कोटी आहे 4, म्हणजेच एन बरोबर आपल्याला किती आहे 4 आणि ए बरोबर अंक आहे किती 8. आता करणी चिन्हात 8 कोटी 4, याचाच अर्थ काय की 8चे चौथे मूळ. मग अशी कोणती संख्या आहे का बघा, की जी 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात आहे का, अशी कोणती संख्या आपल्याला मिळत नाही आहे. म्हणजेच ही संख्या काय आहे, अपरिमेय आहे. ही संख्या अपरिमेय संख्या आहे. म्हणून करणी चिन्हात 8 कोटी 4 ही करणी आहे. कारण आपल्याला अशी कोणती संख्या मिळत नाही आहे की ज्या संख्येचा चौथा घात काय येईल 8 येईल. म्हणजे या ठिकाणी आपण करणीस्थ संख्या, कोटी या आणि त्या करणीची कोटी किंवा करणी आहे किंवा नाही याबद्दलची जी उदाहरणं अभ्यासलेली आहेत, त्यावरून सराव संचतील प्रश्न क्रमांक 1 आपल्याला सोडवता येईल. आता वर्गकरणी म्हणजे काय बघूया. कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, करणी चिन्हात 3, या ठिकाणी कोटी काही लिहिलेली आहे का, नाही आहे, म्हणजेच किती आहे ती कोटी 2. करणी चिन्हात 7, या ठिकाणी सुद्धा कोटी लिहिलेली आहे का, नाही आहे, म्हणजेच ती किती आहे 2. तेव्हा या कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी असे म्हणतात. आणि या उदाहरणामध्ये बघितलं तर बघा, इथे कोटी 3 आहे, इथे कोटी किती आहे 3 आहे, इथे 4 आहे, परंतु या ठिकाणी कोटी किती आहे 2 आहे.
मग ज्या करणींची कोटी 2 असते त्या करणींना वर्गकरणी असे म्हणतात. सराव संच 2.3 मधील बघा उदाहरण क्रमांक 1. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पुढील करणींची कोटी सांगा. या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या प्रत्येक करणींची तुम्हाला कोटी सांगायची आहे. उदाहरणाचं फक्त निरीक्षण करूनच तुम्हाला त्याची कोटी ठरवता येईल. तर पहिल्या उदाहरणामध्ये बघा कोटी किती आहे? 3 आहे. या उदाहरणामध्ये कोटी पटकन तुम्ही 5 लिहाल, परंतु या ठिकाणी ही वर्गकरणी आहे, त्यामुळे कोटी किती येणार आहे? 2. इथे कोटी किती आहे सांगा? 4. या ठिकाणी कोटी 2 आणि इथे कोटी किती आहे? कोटी आहे 3. म्हणजे केवळ निरीक्षण करून तुम्ही या करणीची कोटी सांगू शकता. परीक्षेमध्ये हा 1 गुणांसाठी प्रश्न हमखास विचारला जातो. यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणती संख्या करणी आहेत ते सांगा. यामध्ये उदाहरण पहिलं दिलेलं आहे आपल्याला 51 आणि कोटी आहे 3. तर बघा n म्हणजेच काय येणार आहे? n ही संख्या कशी पाहिजे आपल्याला? 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी. मग या ठिकाणी कोणता अंक आहे? n बरोबर किती आहे? 3 आहे. आणि ही संख्या 1 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. त्याचबरोबर a म्हणजे कोण आहे सांगा? a म्हणजे आहे 51. ही सुद्धा कशी आहे संख्या? धनपरिमेय आहे. आणि करणी चिन्हात 51 कोटी 3. म्हणजे जर आपण बघितलं तर 51 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा तिसरा घात आहे का? नाही आहे. म्हणजे 51चं घनमूळ आपल्याला मिळतं का? नाही आहे. म्हणजेच ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. म्हणून करणी चिन्हात 51 कोटी 3 ही संख्या काय आहे? करणी आहे. आता उदाहरण क्रमांक 2 बघा. या ठिकाणी करणीस्थ संख्या म्हणजेच a बरोबर आहे 16 आणि n बरोबर किती आहे? 4. मग n संबंधी आपली अट काय आहे? की n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या पाहिजे. म्हणजे n पेक्षा मोठी आहे. 1 हा अंक या ठिकाणी n ची किंमत जी आहे ती 4 आहे. ती 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे. आणि a बरोबर 16 ही धनपरिमेय संख्या आहे. आणि आता आपण जर बघितलं 16चे कितवे मूळ? चौथे मूळ. 16चे चौथे मूळ काय येईल बघा? तर ते आपल्याला मिळतं उत्तर 2. कारण 2चा जर आपण 4 वेळा गुणाकार केला तर आपल्याला 16 हा अंक मिळतो. म्हणजे 16चे चौथे मूळ आपल्याला मिळालेलं आहे. मग ती परिमेय संख्या आहे की अपरिमेय? तर ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच ती अपरिमेय संख्या नाही. म्हणून या ठिकाणी करणी चिन्हात 16 कोटी 4 ही जी संख्या दिलेली होती ती करणी नाही. म्हणजे दिलेली संख्या ही करणी नाही. उदाहरण क्रमांक 4 मध्ये बघा. करणी चिन्हात 256. या ठिकाणी n बरोबर किती आहे अंक? या ठिकाणी काही दिलेली नाही आहे, म्हणजेच ती वर्गकरणी आहे म्हणून 2. आणि a बरोबर काय आहे? 256. मात्र या ठिकाणी 256चे कितवे मूळ आहे? दुसरे मूळ आहे. आणि ते किती मिळतं आपल्याला? 16. म्हणजेच करणी चिन्हात 256 ही परिमेय संख्या आहे. कारण त्याचा आपल्याला दुसरे मूळ म्हणजेच वर्गमूळ मिळालेलं आहे. म्हणजेच ती अपरिमेय संख्या नाही. म्हणून दिलेली संख्या ही करणी नाही. उदाहरण क्रमांक 5 मध्ये बघा. 64 आहे a ची किंमत आणि n बरोबर किती आहे? 3. याचाच अर्थ 64चे कितवे मूळ आहे? तिसरे मूळ. मग जर आपण 4 गुणिले 4 गुणिले 4
3 वेळा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर किती मिळतं? 64. याचाच अर्थ 64चे तिसरे मूळ किती आहे? 4 आहे. म्हणजेच ही सुद्धा काय आहे संख्या? अपरिमेय संख्या नाही, तर ती परिमेय आहे. म्हणून या ठिकाणी 64चे तिसरे मूळ ही करणी नाही. आणि शेवटचं उदाहरण या प्रश्नातील बघा. करणी चिन्हात 22/7. या ठिकाणी n बरोबर 2 आणि a ची किंमत आहे 22/7. मग करणी चिन्हात 22/7चा आपल्याला काय कितवे मूळ आहे? दुसरे मूळ आहे, ते मिळत नाही आहे. म्हणजेच 22/7चे वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून करणी चिन्हात 22/7 ही करणी आहे. अशा पद्धतीने आपण आज सराव संच 2.3 मधील उदाहरण क्रमांक 1 व 2 बघितलेली आहेत. ती पुन्हा तुम्ही समजावून घ्या. थँक्यू.